नमस्कार मित्रांनो, आज आहे दिवस तिसरा आणि माझी ही आज सकाळची सुरुवात एकदम अशी सुंदरपैकी झालेली आहे. मी आज बसलो आहे आमच्या परड्यामध्ये. हा आमचा परडा आहे आणि इथे बसलो आहे मी नाश्ता करायला. हे मस्तपैकी आपलं एकदम शुद्ध गावठी दही, त्यावर हा पोळा, भाकरी आणि ही गावची चटणी. आणि इथे हा आमचा सागर दादा. आणि ह्या निसर्गात बसून हे खाण्याची एक वेगळीच मजा आहे. म्हणजे फक्त आपण गावीच घेऊ शकतो फक्त. मस्त वाटतं, छान वाटतंय खूप. असं फ्रेश वाटतंय खूप जास्त, खरं सांगू तर. नाही तर हा सकाळचा नाश्ता आहे माझा मस्तपैकी. काही नाही इथे चहा वगैरे काही नाही, डायरेक्ट ही भाकरी. दुपारचं लंच म्हणजे भात, पुन्हा रात्री संध्याकाळचा चहा होतो आणि रात्री पुन्हा आपलं जेवण. तर स्लाईट चेंजेस झाले प्लॅनमध्ये. आणि आम्ही म्हणजे पहिला मी बसलो होतो जेवायला पडल्यात. आता हा वनभोजनचा प्रकार चालू आहे. चटाई बिटाई अंथरून तिथे बसलो होतो मी. आणि आम्हाला आता काय बोलतो आता आम्हाला माझी बहीण पण जॉईंट होते वनभोजन करण्यासाठी. I wake up to a little bit of drool on my pillow, feel like it's gonna be a bad day. Yeah, I'm tired of shit and the coffee ain't hit yet, damn ain't that great. I don't wanna go to work cause my boss is... तर आता सध्या मस्तपैकी मी तयार झालो आहे. भरत शेठ येतात म्हणून, आणि 2 तास झाले भरत शेठ येतेच आहेत. वैताग आला आहे खरं सांगू तर. नशीब जास्त गरम होत नाही ना, त्या फेट्याचा जाम वैताग आला असता अजून. तर सध्या आता आमच्या मंदिरामध्ये कार्यक्रम चालू आहे हळदी कुंकूचा, लेडीज लोकांचा. त्यानंतर भरत शेठ येतील. माझा कॉन्फिडन्स डाऊन केला आहे माझ्या वहिनींनी. असं मॅडे बघून हसले, त्यामुळे जरा असं विसरलो मी काय बोलणार होतो ते. आज आहे दिवस 4था. काल भरत शेठ आल्यानंतर संध्याकाळी हरिपाठ झाला. तो म्हणजे फारसं मी काय शूट काल केलंच नाही आहे, फारसं म्हणजे काय केलंच नाही. तर आज आहे आमचा काळा आणि शेवटचा दिवस आमच्या सप्त्याचा. तर आता आपण जाऊ मंदिरामध्ये, थोडा वेळ वीणा वगैरे घेऊ. आणि हे इथे हा आमचा काळ्याचा प्रसाद बनतो आहे. हे दरवर्षी हे बाबा आहेत, ते काळ्याचा प्रसाद बनवतात. ह्या ह्याच्यात ढाव्या आणि काय गोष्टी मिक्स करून, हे टाकून ह्याच्यामध्ये मिक्स करून ह्याचा प्रसाद बनवतात. काय बोलतात, दही काळा. इथे आमच्या मंदिरामध्ये आहे आणि मी सध्या विणा घेतलेला आहे. दरवर्षी मी घेतो विणा. म्हणजे प्रत्येक गावातल्या आमच्या प्रत्येक घराची एकेकांची बारी असते, त्या प्रकारे ते लोक विणा घेतात. तर आता मी घेतला आहे थोड्या वेळासाठी. आणि विण्याचं म्हणजे वैशिष्ट्य मी असं गृहीत धरून चाललो आहे की ज्यांना सप्ताह माहिती आहे त्यांना माहिती असेल की विणा का आपण घेतो. म्हणजे 7 दिवस हा विणा खाली ठेवला जात नाही. 24 तास 7 दिवस 24/7 हा विणा असंच कोणतरी घेतलेला असतं, कोणीतरी त्याला खाली ठेवला जात नाही. त्या आज खाली ठेवला जाईल 7 दिवसानंतर. म्हणजे असं बारीने लोक स्विच होत राहतात विणा घेण्यासाठी. तर आता सध्या मी बाहेर गेलो होतो पोलादपूरला आणि जस्ट मी आता घरी आलो आहे. थोडं सामान आणायचं होतं, उद्या आमच्या घरी प्रोग्राम आहे म्हणून.
हा तुम्ही बघू शकता आमच्या घरी डेकोरेशन झालेलं आहे आणि ते सुद्धा आता आम्ही डेकोरेशन करणार आहोत बाहेरच्या साईडला. काय प्रोग्राम आहे तो तुम्हाला उद्या कळवेल. सध्या आता आमची पालखी निघालेली आहे आणि पालखी सोडायला आता हे होणार आहोत, जाऊन मार्च होणार आहोत थोड्या वेळात. मित्रांनो, सध्या मी आज जमलो आहे. आजसाठी एवढंच. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तुम्हाला मी उद्या भेटेन. उद्या आमच्या घरात एक प्रोग्राम आहे, तो तुम्हाला कळेल उद्या. जय श्रीराम.